वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे। मृत्यू महोत्सव ह्या ग्रंथामध्ये मृत्यूची व्यवस्था, मृत्यू कसं उपकारक आहे याची चर्चा पूर्ण झालेली होता मृत्यू महोत्सवामध्ये। आज सल्लेखना ह्या विषयाला आजपासून सुरुवात करायची आहे। प्रथम सल्लेखना का अवसर का वर्णन करने को सूत्र कहे है। या ठिकाणी सल्लेखनाचा प्रथम सल्लेखना का अवसर का वर्णन करने को सूत्र कहे। सल्लेखना का लक्षण उपसर्गे दुर्भिक्षे जर्सी रुजायां च निप्रतिकारे धर्माय तनु विमोचन माहु सल्लेखना मार्या। ज्याका इलाज नाही देखे, ज्याच्या आता ज्या रोगावर किंवा ज्या विषयावर इलाजच काय होणार नाही ते। मिटणे का प्रतिकार नाही दिखे, म्हणजे आता तो आजार बरा होणार नाही किंवा आता मृत्यू आपण टाळू शकणार नाही, ऐसा उपसर्ग होते। असा उपसर्ग तो मग आजाराच्या माध्यमातून असू दे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून असा होणारा जो उपसर्ग आहे तो उपसर्ग दुर्भिक्ष होते। दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, पाऊस आदी आदी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये। जरा होते, जरा म्हणजे म्हातारपण। रोग होते, रोग म्हणजे आजार। जो धर्म की रक्षा के अर्थी, जे धर्माच्या रक्षेच्या निमित्ताने शरीर का त्याग करना, शरीराचा त्याग करणे, ताही त्याला गणधरदेव सल्लेखना कहे। त्याला गंधर्वदेवानी सल्लेखना असं म्हटलेलं आहे। ज्या आजाराचा किंवा ज्या व्यवस्थेचा आता इलाजच होणार नाही अशी मग कोणती कोणती व्यवस्था आहे। एक सांगितलं उपसर्ग, जो उपसर्ग सुकमाल सुकौशल मुनी आदी ते कोण गजकुमार पांडव आदी हे सगळे झालं असा उपचार। आता ज्याच्यावर इलाजच नाही ते काय टाळणं शक्य नाही असं उपसर्ग। दुर्भिक्ष, ज्याच्यासाठी आचार्य भद्र स्वामी उत्तर भारत सोडून आले, आता त्यांना इकडे यायला पर्याय होता दक्षिणेकडं, पण आता काय पर्यायच राहिला नाही दुष्काळाचा किंवा असा, तर त्यावेळेला म्हणून आता तो उपसर्गातला विषय पण घ्यायचो। जल शत्रू, पूर्व भवातले शत्रू होऊन पूर्ववैरी येऊन उचलून समुद्रात वगैरे टाकले आणि त्यावेळेला आता ते उपसर्ग समजून चालले। म्हणून समुद्रात सुद्धा सिद्धभूमी आहे, कारण वर 45 लाख योजन सिद्धशिला आहे आणि त्याच्यावर सगळे सिद्ध भगवंतांचे परमात्मे आहेत आणि खाली 45 लाख योजन भूमी 2.5 द्वीप आहे। मग त्यात समुद्र पण आहे की नाही, मग समुद्रातनं कसे गेले जीव मोक्षाला, तर अशा पद्धतीनं उपसर्गाच्या ते निमित्तानं गेले। अशा वेळेला लोक काय पूर्वजीवांनी सिद्धत्वाची प्राप्ती केली। कशाची? सिद्धत्वाची। मग पंचम का चतुर्थ कालात जर सिद्धत्वाची प्राप्ती करून घेतली असतील तर पंचम काळात आम्हाला सामान्य
समाधी साधायला काय अडचण आहे का, असा विचार आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपण तसं केलं पाहिजे. जो रोग आता जरा सांगितलं, जरा म्हणजे काय, म्हातारपण. आता जे शरीर माझ्या रत्नत्रयाची साधना करण्यासाठी सहकार्यभूत दिसत नाही, त्यावेळेला म्हातारपण आलं असं समजून सल्लेखना घ्यायला पाहिजे. आणि कशासाठी सल्लेखना घ्यायला पाहिजे ते पुढं सांगतात. परत रोग आजार झाले, आता ते आजार झाल्यानंतर मग त्याच्यात कुठलेही रोग असतील जे आता बरे होणार नाहीत, मृत्यूला निमित्त असणार आहेत, असे रोग. धर्माच्या रक्षासाठी आता इथं 2 धर्म घ्यायचं. एक व्यवहार धर्म आहे, तो हे लिंग साधू धर्म, आणि एक निश्चय धर्म आहे, तो आत्मधर्म. म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या रक्षणासाठी हे निश्चयानं झालं. आणि व्यवहारामध्ये या दिगंबरत्वाच्या किंवा अरिकेचा जे पद स्वीकारला आहे तो धर्मस्वरूप आहे. त्याच्या रक्षासाठी ह्या शरीराचा त्याग करणे, त्या शरीराचा त्याग करणे कसा करणे, पूर्वी आपल्याला सगळं सांगून गेलेत. आता प्रत्येक ठिकाणी शरीराचा त्याग करण्याला कसं करायचं, काय करायचं विश्लेषण दिलं तर पुनरावृत्तीचा दोष लागेल आणि ग्रंथ किंवा चर्चा विनाकारण विश्लेषित होऊन त्याचं विनाकारण ग्रंथ वाढण्याचा उद्देश होईल. मग अशा वेळेला शरीराचा त्याग करणं, त्याला गंधर्वदेवानी काय म्हणलं, सल्लेखना म्हणलं. जातई देह में रहना अर देह की रक्षा करना तो धर्म के धारणई के अर्थी है. मनुष्यपणा, इंद्रिय अर मन इत्यादि पावनासो समस्त धर्म के पालन ते सफल. ज्या देहामध्ये राहतो त्या देहाची रक्षा करणं. देहाची रक्षा कशासाठी करायचं आहे तर सांगितलं धर्म के धारणे के अर्थी आहे. शरीराची रक्षा कशासाठी आहे, धर्मपालनासाठी. शरीराचं रक्षण पंचपरमिष्टींची पूजा भक्ती करून पंचेंद्रियावर विजय मिळवून पंचम गतीला जाण्यासाठी शरीराचा उपयोग करायचा आणि त्याच्यासाठी शरीराची रक्षा करायची आहे. धर्म धारणा व्हायला पाहिजे त्या शरीरामध्ये. आता बघा, कुंभार एवढं गाडगं कलश किती कष्टपूर्वक करतोय. त्याच्यात काही लोक दारू ठेवतात, त्याच्यात काही लोक प्यायचं पाणी ठेवतात, त्यात काही लोक भगवंतांच्या पूजेचं पाणी ठेवतात, त्याला काही लोक ती शिंदी धरायला, शिंदीची झाडं असतात की दारूची नशेचं, खजुरासारखं झाड असते नारळासारखं, त्याच्याची शिंदीचं आपण नेमावरच्या विहारात तसे भरपूर आपल्याला भेटले, अडकवतात. तसं त्या लोटक्याचा आता त्या कळसाचा उपयोग, मातीच्या कळसाचा उपयोग कशासाठी करायचा हा प्रत्येकाने ठरवायचा विषय. तसं आपल्याला मिळालेल्या शरीराचा, त्या शरीराची रक्षा कशासाठी करायची, धर्मधारणेसाठी करायची, विषयधारणेसाठी करायचं, प्रभुत्वधारणेसाठी करायचं, दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी करायचं, कशासाठी करायचं ठरवायचं. पण जे धर्मधारणेसाठी शरीराचं, ज्या शरीरामध्ये मी माझा आत्मा राहिलोय त्या त्या शरीराचं रक्षण संरक्षण धर्मधारणेसाठी जे करतात तो जीव सम्यक दृष्टी, तो शरीराचं पालन पोषण करून सुद्धा त्याला दोष नाही. आता आपण ठरवायचं कशासाठी करायचं. मनुष्यपणा, जी मनुष्यगती मिळाली, इंद्रिय, 5 इंद्रिय, मन, हे सगळं मन, पावना सो हे मिळणं सुद्धा
समस्त धर्म के पालन तै सफल आहे. पूर्वभावातील फळ आहे, हे सगळं आम्हाला मिळालं आणि हे मिळालं म्हणून जीवन सफल करणं हे आमचा पुरुषार्थ आहे. आत्ता मिळालंय हे पूर्वभावातलं पुण्य आहे आणि मिळालेल्याचं व्यवस्थित त्याचा उपयोग करून घेणं हे भविष्याचं जीवन सफल बनवण्यासारखं आहे. आपलं आपण ठरवायला पाहिजे आपल्याला काय करायला पाहिजे. जहाँ धर्म ही का नाश दिखे, जो अब धर्म नहीं रहेगा, श्रद्धा ज्ञान चारित्र नष्ट हो जाएगा. ऐसा निश्चय हो जाए तहाँ धर्म की रक्षा, अर्थी म्हणजे रक्षेसाठी देह का त्याग करण्याचो सल्लेख नाही. आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलो आम्ही, त्याच धर्माचा नाश होणार असेल आणि तो धर्म आता पालन करणं शक्य होणार नसेल आणि सम्यक दर्शन ज्ञान आणि चारित्र्य माझं जर नष्ट होणार असेल, ते शिथिला होणार असेल आणि भविष्यात ते सुटणार असेल, तर हे सगळं लक्षात घेऊन आता त्याचा निश्चय करून धर्माच्या रक्षेसाठी विधीपूर्वक पूर्वचर्चेत सांगितल्याप्रमाणे शरीराचा त्याग करणे, त्याला काय म्हणतात, सल्लेखना म्हणतात. आता याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शरीराचा त्याग का करायचा आणि शरीराचा त्याग कसा करायचा. का करायची याची कारणं तर विश्लेषणपूर्वक सांगितली. कसं करायचं, मग हे करत असताना भावनिक होऊन शरीराचा त्याग करणं, म्हणजे आता मला शरीर साथ देत नाही, शरीर साथ देत नाही, शरीर साथ देत नाही म्हणून भावनिक होऊन भरभर भरभर सोडत जायचं आणि सोडायची इच्छा नाही, पण परिस्थिती आली आणि लोक म्हणजे सारखं हे शास्त्र समजावून सांगायला लागल्यात म्हणून आपल्या मनाच्या इच्छेच्या विरोधात वैतागून सोडायचं. ह्या दोन्ही पण गोष्टी समाधीसाठी बाधक आहेत. अति बराबरा भावनिक होऊन सोडणं पण आपल्या समाधीसाठी बाधक आहे आणि वैतागून म्हणजे रागानं. एक लक्षात ठेवायचं, चॅलेंज एवढं सोपं नसतं. एक एक साधूंचा अतिरेक होतोय, अतिरेक. आत्मविश्वासाने कमी विश्वासाने जास्त विश्वास. कुणाला चॅलेंज द्यायचं नसते. एक एक जण असं ते राजकारणी लोकांच्या गत किंवा असं शड्डू मारून येऊ दे मी काय त्याला भेटतोय काय, मी काय कमी आहे काय, नाही. निसर्गाला, कर्माला, पाण्याला, अग्नीला, या वस्तूंना कधी कमी लेखायचं नाही आणि ह्यांच्याबरोबर कधी आपण संघर्ष, ईर्ष्या करायची नाही. कर्माबद्दल सुद्धा स्पर्धा करून कधी कर्म नाश होत नाही. एक मुनी महाराजांचं जेवढे जेवढे जीव मोक्षाला गेले त्यातलं एकट्याच उदाहरण मला दाखवा, असं तुला सोडत नाही, चॅलेंज आहे म्हटल्यात, ध्यानाला बसल्यात आणि मोक्षाला गेल्यात. एक वाचण्यात कुठं उदाहरण आले का सांगा. नाही. त्यांनी प्रेमानं स्वीकारलं, आनंदानं स्वीकारलं. बदक माहिती आहे किंवा राजहंस बदक, ते पाण्यावर चालत असते. पाण्यात ते दिसताना त्याचं पाय हलवलेला दिसत नाही, पण असं गाडी वडल्या ग आपाप ते पुढं कोणतं पुढं वडालते की नाही गाडी, तसं आपाप जाते. हे समाधी आणि साधू दोघांचं, आमचं सुद्धा, आणि समाधी घेतल्यात त्यांचं तर अप्रमाद राहील ही अवस्था असते. आत त्यांचा पुरुषार्थ कर्म जाळण्याचा चालू असतो.
पण बाहेर ते स्थिर आहेत असं दिसतंय. पण आज त्यांचा पुरुषार्थ या सगळ्या कर्मदहनाच्या परिणामांची पुरुषार्थ चालू असतो. तसं आपल्याला करायला पाहिजे. ते आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे. ते आपल्या सगळ्यांना हिथं कुठलीही गोष्ट समाधी करत असताना चॅलेंज देऊन, ईर्ष्या देऊन, मी समोरच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा अहंकार करून, असा करून समाधी होत नाही. न बोलता परिणामांच्या विशुद्धीला लक्षात ठेवून परिणामांची विशुद्धीमध्ये पुरुषार्थ करून आपण असं शांत जायचं असतं. काही वेळेला अति उत्साह नडतो आणि काही वेळेला कमी उत्साह सुद्धा नडतो. आम्ही आमच्या जीवनात दोन्ही उदाहरण बघितलेत. समाधी देणाऱ्यांचा अतिउत्साह, समाधी घेणाऱ्यांचा अतिउत्साह. समाधी देणाऱ्यांची शिथिलता, गांभीर्यच नाही, माझ्या काही जबाबदारी आहेत. आणि समाधी घेणाऱ्यांचं पण म्हणजे शिथिलता, करूया की त्याग, जाऊ दे की, अशा शिथिलता. ह्या दोघांचं किती नुकसान झाले. असं करत करत काही जण उन्हाळा गाठतात आणि उन्हाळ्यात जाऊन सल्लेखनाला त्रास होतोय. आणि काही जण अतिउत्साह करून हे 1 महिन्यात 2 महिन्यात मी संपवणार असं म्हणून पण खात पीत असताना एकदम सगळं कमी कमी. आत्ता काय वाटत नाही आपल्याला, ते अजून अंगात रग आहे. ज्यावेळी पुढं शेवटला जाते त्यावेळी. म्हणून कुठलीही गोष्ट क्रमपूर्वक, विधीपूर्वक, नियमपूर्वक करायला पाहिजे. आणि त्याच्यात आळशी पण व्हायचं नाही आणि गडबड पण करायचं नाही. त्याचे क्रम ठरलेले आहेत, त्याप्रमाणे तिची रक्षा. आणि इथं धर्माचे अर्थ 2 घ्यायचे. हा बाह्यधर्म आणि अंतरंगामधला आत्मरक्षेचा धर्म. शांत पडायचं नाही म्हणून सांगितलं नाही तिथं. हात पाय हलवायचं. तुम्हाला कोथळीत जर येऊन लागायचं असेल, कोथळीत यायचं असेल तर तुम्हाला आता हे पूल आहे, हा भाग नंतरचा, सांगलीवाडीत तुम्हाला पडावं लागेल. आणि हळूहळू तिरका क्रॉस करायचं. तुम्ही शांत पडला तर कडेला येणारच नाही. तुम्ही त्या कडेला आहे, तुम्हाला ह्या कडेला यायचं आहे. असं आडवं यायचा प्रयत्न करायचा नाही. हळूहळू जरा 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 रेषेत क्रॉस करायचं आणि मग थोडा वेळ घ्यायचं, थोडं अंतर घ्यायचं, मग कडेला यायचं असं सांगितलं. एकदम महापुरात प्रवाहाच्या विरुद्ध मी आडवं त्याला नदीला छेदून पलीकडे जातो म्हणला तर त्या गोष्टी शक्य नाही. हे कुणाला कळते माहिती आहे? नदीमध्ये जी नाव असते, नाव होडीच्या स्पर्धेत होड्या जे हाणतात त्याच्यात ही कला सुकाणूवाल्याकडे असते. जो सुकाणं चालवणारा व्यक्ती आहे ना, तो लई शहाणा लागतो. हौला आणणारा एखादा व्यक्ती 1-5 मध्ये एखादा थोडा हलका लागला तर चालतोय. पण जो सुकाणू चालवणारा व्यक्ती म्हणजे टेरिंग ज्याच्या हातात असते त्याला माहीत असते की आता कुठं एकदा असं एकदम वळवायला बघत्यात, ती हुडी अशी पिळकत्या ऊस मोडल्यागत, हुडीच फुटत्या. त्याला किती कुठनं लांबणं न्यायचं, कुठलं न्यायचं. विरुद्ध प्रवाह असतोय. आता इकडं पाणी चाललंय तर इकडं जायचं आहे तर कडनं न्यायचं.
खाली जायच्या वेळेला बरोबर मधनं न्यायचं म्हणजे फास्ट जात्या. ही एक कला असतात आणि ते फक्त सुकाणूवाल्याकडे असते. आणि समाधीवाल्याची सुकाणू ही वास्तविक निर्यापकाचार्याच्या हातात असते बहिरंगामध्ये, आणि अंतरंगामध्ये स्वतःकडे असते. ह्या दोघांच्या हातात, निर्यापकाचार्यांच्या हातात फक्त 25-30% असते. निर्यापकाचार्य स्टेपनीचं काम करत असतात, पण मूळ इंजन चाकाचं काम त्या स्वतः क्षपकालाच करायचं असते. कोहू पूर्वजन्म का वैरी, एखादा पूर्वजन्मातला कुठला वैरी. असुर, असुर म्हणजे भवनवासी, असुर यंत्र भवनवासी देव, असुर कुमार भवनवासी देवांचं. पिशाचाधिक देव, असुर कुमार भवनवासी का यंत्रची, भवनवासी ना. हां, पिशाचाधिक देव म्हणजे व्यंतरवासी. हे सगळे देव उपसर्ग आय करई, हे सगळे उपसर्ग करण्यासाठी जरी आले तथा दुष्ट वैरी वा भील, आपला शत्रू, किंवा मग हे कुठं जर आपण जंगलात बसलेलो असलो तरी भिल वगैरे लोक. म्लेच्छाधिक तथा सिंह, म्लेच्छाधिक म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक, विषय वासनिक, हे हिंसादीमध्ये आनंद मानणारी, हां असं म्लेच्छाधिक लोक. सिंह हे झालं मनुष्यकृत, देवकृत सांगितलं वर, खाली मनुष्यकृत सांगितलं, आता त्रियंचकृत. सिंह, व्याघ्र, गज, सर्पाधिक, दृष्ट त्रियंचनीकृत अशा हिंसक प्राण्यांच्याकडून, त्रियंचांच्याकडून उपसर्ग आया होय, उपसर्ग आलेला असेल, अथवा प्राणनिका नाश करणेवाला पवन, प्राणांना हरण करण्यासारखा पवन म्हणजे वारा, वर्षा म्हणजे पाऊस, गढा, गडाचा अर्थ काय माझ्या लक्षात येईना. हां, घडा ढा. आता इथं उपसर्गाचा विषय चालू आहे, गर्हाचं नवं. हां, इतिहासात गणिताचं उत्तर सांगायचं नाही. तथा दृष्ट, इथे विषय कशात चालू आहे, देवकृत, मनुष्यकृत, त्रियंचकृत उपसर्ग, आणि त्याच्यामध्ये वारा, पाऊस, आणि मग घडा, ग डा असं लिहिलंय. त्याचा अर्थ लक्षात येईना. तथा शील, शीत, उष्णता म्हणजे शीत म्हणजे थंडी, उष्णता म्हणजे गरमी, धूप म्हणजे ऊन, अग्नी म्हणजे आजूबाजूला असं काहीतरी आता पेटलेलं आहे, काहीतरी लागलेलं आहे असं, पाषाण म्हणजे दगड, जलादी म्हणजे पाणी. ह्या सगळ्यांच्याकडं उपसर्ग झालेला आहे. उपसर्ग आया होय, उपसर्ग आलेला आहे. तथा दुष्ट कुटुंबके बांधवाधिक स्नेहतई, दुष्ट कुटुंबांच्या बांधवांच्या स्नेहापोटी, वा मिथ्यात्व की प्रबलातई, मिथ्यात्वाच्या प्रबलतेने, तथा अपने भरण पोषण के लोभतई, आपल्या वैयक्तिक भरण पोषणाच्या लोभासाठी, चारित्र धर्म के नाश करने को, चारित्र धर्माचा नाश करण्यासाठी